सरकारला थेट इशारा आणि चंद्रशेखर बावनकुळेंना जरांगेचं थेट प्रत्युत्तर. मराठ्यांची नोंदी रद्द करण्याचा निर्णय घेतला तर सरकारला धडा शिकवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. पण नेमका आटपाडीच्या सभेत काय म्हणाले जरांगे? सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आक्रमकपणे मांडण्यात आला. जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्या तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम होतील, असा इशारा दिला. याच वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरही जरांगे पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. बावनकुळे, तू बावनकुळे तर आम्ही 96 कुळी, अशा शब्दात त्यांनी टोला लगावत आपली भूमिका स्पष्ट केली. म्हणजेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून कोणताही दबाव किंवा निर्णय घेतला तर आपण मागे हटणार नाही, असा स्पष्ट संदेश या सभेतून देण्यात आला. मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. एका बाजूला सरकारकडून आरक्षणाच्या प्रश्नांवर कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जाते, तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील मात्र मराठा समाजाच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे आटपाडीच्या सभेतून दिलेला हा इशारा केवळ भाषणापुरता आहे की पुढील काळात आंदोलनाचं स्वरूप आणखी आक्रमक होणार, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आटपाडीच्या सभेतून जरांगेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तडजोड नाही. पण आता प्रश्न आहे, सरकार जरांगे पाटलांच्या या इशाऱ्याला कसं उत्तर देणार आणि मराठ्यांच्या नोंदींच्या मुद्द्यावर पुढचा निर्णय काय होणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुमचं मत काय? जरांगेंचा हा इशारा योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.